आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। तर आज ना मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे। म्हणजे आता ऑलमोस्ट ना 3 तर वाजत आले आहेत, 2:45 वाजले आहेत। म्हणजे सकाळपासून मला व्हिडिओ स्टार्ट करायचं होतं, पण ते काय मला जमतच नाही। मी किती वेळा म्हणते की सकाळचा आपण व्हिडिओ शूट करू, म्हणजे यांचं टाईम ना 11 वाजता जातात हे कामाला। तर म्हटलं मग तेव्हा करायचं म्हणते, पण ते काही होतच नाही कारण इतकं गडबड असतं ना, डबा बनवा, हे बनवा, परत चिन्नूचा आवरा, त्याचं मध्ये मध्ये चाललेलं असतं, मग त्याच्यामुळे काय होत नाही। तर आता ना मला तुम्हाला एक इन्सिडेंट शेअर करायचा आहे। तर आता चिन्नूचं ना खाऊ पिऊ सर्व झालं, तर त्याला झोपवले होते आणि मग त्याला झोपवल्यानंतरच माझं कपडे आंघोळ वगैरे जे काय असतं मी ते करत असते। तर कपडे झाले, मग आंघोळीला गेले होते, आंघोळ करत होते, तर तेवढ्यात ना आमचा दूधवाला आला। तर त्यांनी फोन केला, मला वाटलं कोण दुसरे असेल, म्हणजे मला एवढं लक्षात नाही आलं की म्हणजे दूधवाला येतोय, त्याचा टाइम झालाय की आता तो येऊ शकतो असं म्हणून। तर मी ते विसरूनच गेले आणि मग मी आंघोळ करत बसले। तर म्हटलं आता चिन्नू तर नाही आहे, तर तो तर झोपलाय, तर निवांत करू, हेअर वॉश वगैरे छान करून घेऊ। तर तेवढ्यात त्या दूधवाल्याचा फोन येत होता, 2-3 वेळा फोन आल्यानंतर तो दारावर आला, वाजवला। तर म्हटलं मी बाथरूममध्ये आहे, मग तो गेला असेल, तर पटकनच मी आंघोळ करून बाहेर आले, पण मग बघते तर काय तो नाही आहे। मला वाटलं गेला, मग मला कसं तरी वाटत होतं आतमधून, म्हणजे कसं वेगळंच वाटतं ना की एवढा वेळ थांबा, परत दाराकडे येऊन विचारा, मग परत जावा। तर मला चांगलंच नाही वाटलं, मला वाटलं गेला आता परत येत नाही का काय। पण त्याने परत एकदा फोन केला मला की येऊ का आता म्हणून। मग परत आता आला, दूध वगैरे देऊन गेला। आता मी दूध तापायला ठेवले आणि मग असं झालं। तर असं आहे, छान आहे तो दूधवाला म्हणजे। आणि एकदा ह्याच्या अगोदर पण एकदा असं झालं होतं की म्हणजे तो दुपारी ना दूध इकडे आणायचं विसरलं होतं, म्हणजे त्याचं दूध संपून गेलं म्हणून तो आलाच नाही। मग मी वाट बघितले म्हटलं जाऊ दे, आता आलं नाही तर आलं नाही, बाहेरून आणू म्हणून आम्ही बाहेरून आणलं दूध पाकीट। आणि मग त्याच्यानंतर ना मग रात्रीचे 10:30-11 वाजता तो आला आणि मग तेव्हा ना दार वाजत होता। म्हटलं एवढ्या रात्री कोण आलं, तर त्यांनी म्हटलं की नाही मी दुपारी दूध नव्हतं दिलो आणि मग लहान बाळ आहे तर दूध लागेल म्हणून ना परत त्यांनी तेवढं लांबून दूध वगैरे इकडे द्यायला आला। तर असं आहे। तर काही काही माणसांना इतके छान असतात ना, म्हणजे आता आपण अशी माणसं आहेत का असं वाटत नाही, कारण तेव्हा ना खूपच छान वाटलं होतं मला, म्हणजे की बाळ आहे बाबा, किती विचार करतात माणसं। आणि अशा माणसाला ना आपण जायला नाही द्यायला पाहिजे, कारण काही काही लोक असतात थोडे दिवस दूध घेतात, मग परत सोडून देतात परत दुसऱ्याकडून। पण हे दूधवाला चांगलं आहे, तर ह्याच्याकडेच जेवढे दिवस मी असेल तर ह्याच्याकडेच दूध कंटिन्यू करेन, हे तर माझं आहे। तर बघू आता कसं काय काय होतं, तुमच्यासोबत सांगतच राहील। तर रेट पण चांगलंच आहे, दूधवाला पण चांगला आहे, फोन करतो आणि बाहेर गेला असेल तर थांबतो पण, आणून पण देतो। तर असं आहे। तर एवढं छान माणसं पण आहेत अजून। असो, हे सर्व राहू दे बाजूला, तर आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आता ना 3 वाजलेत, म्हणजे सगळेच कामं झालेली आहेत, आपण म्हणतो की सगळेच कामं झालेत, आता मस्त आराम करू। पण तसं आराम बिराम काय नाही, बघू शकता दूध तापायला ठेवलं मी इथं। तर आराम वगैरे काय नाही करायचं, आता मला अजून थोडंसं काम आहे। ते म्हणजे आता चिन्नूसाठी ना डाळ वगैरे बनवायचं आहे, कारण सकाळी वांगी बटाट्याची भाजी बनवले होते, मग ह्यांचं टिफिन वगैरे झालं, मी पण थोडंसं नाश्ता केला होता आणि आता थोडंसं जेवण करायचं, बघू नंतर आता चिन्नू उठल्यावर त्याच्यासोबतच करेन। पण आता डाळ वगैरे ठेवून घेते आणि मग त्याच्यानंतर बघू तो अजून झोपलेला असेल का नसेल। आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते, तर मला पूजा पण करायचं आहे, पण बघू आता ते होतंय का नाही, कारण तो उठेल ते त्याच्यावर आहे, जर तो उठला तर नाही करत। आणि पहिल्यांदा तर डाळ ठेवून घेते, म्हणजे तो उठस्तोपर्यंत होईल आणि त्याला चारता येईल मला। आणि तुमच्यासोबत आणि मी कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, म्हणजे काल मी ना जवसाचे लाडू बनवणार होते आणि ते तुम्हाला सांगितले पण। तर इकडे ना बघू शकता मस्त सारण वगैरे बनवून ठेवलं आणि 5-6 लाडू बनवले होते, पण माझा लेकरू काही मला बनवायला देईना, मग ते तसंच पोस्टपोन झालं आणि मग ते आजच्यावर आलं। बघू आता ह्याचे लाडू अर्धे लाडू बनवेन आणि अर्ध पावडर ना तसंच ठेवेल, म्हणजे चिन्नूला पण देता येईल मला थोडंसं दुधात वगैरे मिक्स करून। तर ह्याचं पूर्ण रेसिपी ना मी यूट्यूबवर अपलोड केला आहे, तर जाऊन नक्की चेक करा, खूप छान लाडू पण टेस्टी आहे आणि गोड वगैरे सगळंच बरोबर झालेलं आहे। तर नक्कीच ट्राय करा। तर आता थंडीमध्ये वगैरे बनवू शकतो तुम्ही, पण आता थंडी थोडंसं कमी होत आलं, पण आता नेक्स्ट थंडीला तुम्ही ट्राय करू शकता। आणि थंडीमध्ये नाहीतरी असं पण आपण खाऊच शकतो, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, तूप वगैरे जवस वगैरे आहे, ते आपल्या हाडांसाठी वगैरे चांगलंच असतं, त्याच्यामुळे आपण डेली पण कंझ्युम करू शकतो। तर असं आहे। तर ह्याचे मी अर्धे लाडू वगैरे बनवून घेते, नंतर आता जेव्हा मला टाइम भेटेल तेव्हा पटकन आता डाळ वगैरे बनवूया आपण।
तर आता मला तर डाळ बनवायचं आहे, पण म्हटलं आता माझ्याकडे पालक पण आहे, तर पालक पण आहे, तर पालक टाकून ना डाळ बनवून घेऊ. म्हणजे आता चिनूचं पण होऊन जाईल आणि आम्हाला रात्री पण होईल. जास्त काही बनवायचं नसते, फक्त रात्री चपात्या वगैरे बनवलं की होऊन जातं. तर असं आहे. आणि लेकरांना ना पालेभाज्या वगैरे असे साधत जात नाही, त्याच्यामुळे जेव्हा काही पालक असेल, मेथी असेल, तर ते ना मी डाळीमध्ये टाकून वगैरे बनवत असते. म्हणजे चिनूला थोडंसं त्याच्यामधले पण फायबर्स, विटॅमिन जे काय असेल ते भेटेल. तर असं माझं जुगाड असतं काहीसं. तर तुम्ही काय करता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता इथे पालक वगैरे सर्व निवडून घेते आणि थोडंसं चहा राहिलं होतं, तर हे चहाचं भांडं रिकामी झाल्याशिवाय माझ्या मनाला काही चैन पडत नाही. कारण ते दिसत असतं ना, तर आपलं असं होऊन जातं की कधी एकदा संपवायला पाहिजे, कधी एकदा म्हणजे भांडं वगैरे धुवून टाकेल, आपलं असं असतं. तर माझं तरी असं असतं, म्हणजे इकडे जास्त पसारा नाही करायला पाहिजे, कारण इकडे जेवढं जास्त पसारा असेल ना तेवढं डोकं आपलं सणकतं. आणि एकतर माझं किचन लहान आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे जेवढं काय पसारा कमी करता येईल माझं हेच चालू असतं की पटकन कसे भांडे कमी करायचे, पसारा कसं कमी करायचं, हेच माझं चाललेलं असतं. असो, तर आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही विचार करा, मी आता चहा गरम करते आणि चहा पिणार आहे. तर सकाळपासून ना तिसरी वेळ आहे, म्हणजे सकाळी उठल्या चहा, आणि त्याच्यानंतर मग चिनूचे पप्पा कामाला जाताना एकदा चहा, आणि मग नाही, हा, सकाळी उठल्यावर एकदा, मग चिनूचे पप्पा जाताना काही पिले नाही कारण तेव्हा मला गडबड होतं. आणि मग त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला, त्याच्यानंतर एकदा चहा गरम केला आणि मग आता 3 वेळा चहा. तर असं आहे. ते पातेले रिकामे झाल्याशिवाय माझं मनाला काही चैन पडत नाही. असं आता पालक वगैरे पटकन निवडून घेते आणि डाळीचं ठेवून घेते. आणि डाळीमध्ये ठेवताना ना मी आता थोडंसं डाळ, तुरीची डाळ, आणि मग पालक, आणि त्याच्यामध्ये मिरच्या नाही आहेत आता माझ्याकडे, तर मिरच्या नाही टाकणार. जर मिरच्या असेल तर मिरच्या, आणि मग लसूण, हळद वगैरे सर्व टाकून ना थोडंसं तेल टाकून असं शिजायला ठेवते, म्हणजे गरगट्टा टाईप. त्याच्यानंतर मग फोडणी वगैरे द्यायचं असेल तर द्यायचं. चला आता पटकन निवडून घेऊन भाजीचं वगैरे ठेवून घेते. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि पालक वगैरे जर का धुवायचं असेल ना, तर ते 2 वेळा धुवून घ्यावं लागतं, कारण त्याच्यामध्ये माती खूप जास्त असतं. तर हे पण जेव्हा मी पालक बनवते तेव्हा म्हणतात की 2 वेळा धुवू, 2 वेळा धुवू, म्हणजे ते जेवताना माती वगैरे लागणार नाही, असं त्यांचं असतं. तर आता मी ते 2 वेळा धुवून घेते मस्त स्वच्छ. थोडीशी मातीच आहे पालक मध्ये. इथे डाळ वगैरे ठेवून दिलं आणि ते शिट्टी होऊस्तोपर्यंत म्हटलं आपण इथे लाडू वगैरे बनवून घेऊ. म्हणून ना जसं होत होतं तसं करत होते, कारण चिनू अजून झोपला होता, म्हणजे तो उठायच्या आत मला हे करायचं होतं. पण इथे ना मला पूर्ण लाडू काही बनवायचे नव्हते, थोडेसेच बनवायचे होते. मग अर्धे लाडू बनवले आणि अर्धा ना पावडर तसंच ठेवलं. आता ना म्हणजे एवढे लाडू बनवून झाले आहेत. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण हे पावडरचे ना लाडू बनवून घेऊ शकता. पण मला आता पूर्ण पावडरचे लाडू नाही बनवायचे, थोडेसेच लाडू बनवायचे होते, तर मी तेवढे बनवले. आणि जर तुम्हाला लाडू बनवायला वगैरे थोडंसं त्रास होत असेल, म्हणजे ते गोळा वगैरे बनत नसेल, तर तुम्ही त्याच्यात ना अजून थोडंसं तूप वगैरे गरम करून टाकू शकता. तर त्याच्याने तुमचे लाडू वगैरे छान बनतील. पण मला आता तेवढेच लाडू बनवायचे होते आणि एवढं पावडर ना मला ठेवायचं आहे काढून, कारण चिनूला वगैरे देता येईल दुधात वगैरे मिक्स करून. त्याच्यामुळे ना मग मी इकडे डब्यात हे भरून ठेवत आहे. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पूर्ण लाडू बनवून घेऊ शकता. आणि असे छान छान लाडू बनवून आपल्या रेडी आहेत. तर इकडे बघू शकता चिनू अजून झोपलाय, म्हटलं त्याच्याकडेच बसून आपण जेवण पण करू. मस्त इथे ऊन पण पडलंय, ऊन घेता घेता जेवण पण करू, म्हणजे आपलं विटॅमिन डी पण भेटेल आणि जेवण पण होईल.
तर इकडे माझं जेवण झाले ना माझा लेकरू उठला आणि मग त्याच्यानंतर मला काही लक्षातच राहिलं नाही की आपल्याला व्लॉग वगैरे करायचा आहे म्हणून. तर असो, तर कितीही कामं झाले म्हटलं ना तर आपले मागच्या कामं काही संपत नाही, तर एकामागे एक कामं लागतच राहतात. तर असं काहीसं असतं आपलं रुटीन. तर कधीच आपण म्हणू शकत नाही की आता मी आराम करते, असं करते तसं करते. तर एकामागे एक कामं चालूच असतात. मग चिन्नू उठला, त्याला खाणं पिणं करणं आणि मग बाहेर घेऊन जाणं, त्याला राऊंड मारून आणणं, तर ह्याच्यातच पूर्ण दिवस गेला आणि त्याच्यानंतर रात्रीचं स्वयंपाक जेवण वगैरे. चला, तर असं सर्व चालू असतं. रेसिपी ना मी अगोदरच व्हिडिओ अपलोड केला आहे, जाऊन नक्की एकदा चेकआउट करा. आणि लाडूची रेसिपी कशी वाटली, लाडू कसे वाटले तुम्ही नक्की एकदाच बनवून ट्राय करा, मग तुम्हाला समजेल की कसे झाले म्हणून. तर चला, हा छोटासा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तर भेटूया आता आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. तर चला, भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.